लागायची, गावात रामायण चालायचे, वनवासाची वारी निघायची. किती दिवस गोड, मात्र या अंगाई म्हणून लेकराला झोपी घालायची. आमची सकाळ पाववाल्याच्या भोग्यावर आणि आमची संध्याकाळ शांताबाईच्या गाड्यावर कुशाली परमार्थ करणारे दादा. आमच्या आईला मालिकाशिवाय सुधरुनी आणि आमच्या बापाला व्यसनाशिवाय सुधरुनी. काय दिवस होते दादा. सकाळ झाली ना गावात की पहाटे पहाटे 5:30-6ला वासुदेव यायचे. काय तो आनंद. वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला, सकाळी दुपारी हरिनाम बोला. वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला, वासुदेव आला तर वासुदेव आला. दादा लाजपावलं, सुखादुखाचं दान पावलं, दादा पापा पुण्याचं दान पावलं, दान पावलं, दादा दान पावलं, दान पावलं, दादा दान पावलं, दान पावलं, दादा दान पावलं, दादा दान पावलं, दादा दान पावलं. माय सुद्धा गोड असायची, म्हातारी अंगाई म्हणायची. आजकालच्या म्हाताऱ्याच मरणाच्या खौट शिवाय त्याने कशी ही परमार्थ शिकवणार नाही ती अवघड आहे जरा. तर विनंती माझी, घरात परमार्थ असू द्या, एकदा आनंद घेऊन बघा. जरा खायचं प्यायचं सोडून नाही बेकार आहे दादा. ही खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वरची तर्री तर्री द्या, सप्त्यात तरी बांधलीतलं खालचं खा, सप्त्यात बी तरीच आणायचे महाराज. लई चित्र माणसं आहे. अहो पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायका खतरनाक, काय काय घरातली बाईच म्हणते रविवार आज आणा की पिंट्याला आवडते. असली बाई कोण नसलेली बरी ना. जरा धीर बीर धरी जरा नाही पडते तुमच्या नका. फार विचित्र मन आहे, ह्याला स्थिर करायचंय. ह्याला इंद्रियाच्या बळी पाडून चालणार. इंद्रिय आपल्या ताब्यात पाहिजे, जीभीची चव आपल्या ताब्यात पाहिजे. जे धर्मात बसतंय 7 गोष्टी करायच्या नाही हिंदू धर्मात. या 7 गोष्टी नरकात नेतात. पहिलं मांसाहार, दुसरं मदिरा भक्षण, मदिरा मदिरा करायचं नाही तुम्हाला महाराज. नाही हा खांबा झाला सॉरी 90 महाराज. मदिरा नाही झाला आपल्या धर्मात नाही बस. दुतच्च मासम मदिराच्च वेश्या हृदयार्थ चौर्यम परिहार सेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोर अति घोरम नरकम नयनते. शास्त्र सांगतं 7 गोष्टी. कुठल्या? मांसाहार, मदिरा भक्षण, शिकार, जुगार, चोरी, परस्त्री गमन आणि वेश्यागमन. नाही बरं का. आपली पत्नी सोडली तर प्रत्येक स्त्रीकडे नजर वर करून नाही बघायचं. नाही धर्मातच नाही आपल्याला. बाई आईप्रमाणे जपली पाहिजे. किती वाईट अवस्था झाली ना दादा. हे बोलायला झालं यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे बाईचा सन्मान तिथे भगवंताचा वास. कोण करतं रे सन्मान. आणि केला असता तर दर महिन्याला एक नवीन गोष्ट कानावर पडली असती. अरे त्या साताऱ्याची गोष्ट निमुळतीच होत होती तोपर्यंत या मालेगावची गोष्ट कानावर पडली. आता काही काही माणसं तोंड वर करून म्हणतात पोरीच ना आलाय. पोरींच्या चुका असतात, ह्यांच्यात कपडे बारके असतात, हेच लय नगरे करत फिरतात, पोरांना इन्स्टिगेट करतात. मी लेक आहे तुमची, माझ्या नजरेत नजर घालून हिंमत असेल तर सांगा 4 वर्षाच्या पोरीला पुरुष आणि स्त्री मधला फरक तरी कळत असेल का? मी बाई आहे याची तरी जाणीव तिला असेल का? आणि ज्या पोराने केलं त्याला दादा मामा काका काहीतरी म्हणतच असेल की पोरगी. थोडी लाज बाळगा. पाया पडतं तुमच्या. दरवर्षी ज्या रावणाला तुम्ही जाळता ना दरवर्षी तो रावण आपल्यापेक्षा लय बार आहे. त्याला मर्यादा तरी कळायची. विचारलं मंडोदरीनं रावणाला स्वामी एवढी देखणी स्त्री तुमच्या ताब्यात आहे पण नजर वर करून पाहिलं नाही तुम्ही सीतामाईकडे. सावलीत उभा राहिला नाही त्यांच्या. रावणानं सांगितलं बाई अहंकारापोटी सीताबाईला उचललंय. माझ्या बहिणीचा अपमान केला, त्या अपमानाचा बदला घ्यायचा. रामासारखा शत्रू हवा म्हणून सीताबाईला उचललं. पण मला कळतं की ग जेव्हा सीताबाईच्या दारात गेलो तेव्हा भिक्षाम दे ग माई म्हटलो. आई म्हणलो ग त्यांना. अगं ज्यांना आई म्हणलो त्यांच्यावर वाईट नजर टाकावी इतकी बेकार अवलाद तर रावणाची पण नाही की त्यालाही कळतं की मर्यादेचं किती भान असावं. आमचे म्हणायलाच आई ताई म्हणतात. वागायचं ते वागतातच की, नजर टाकायची ती घाण टाकतातच की.
अरे बाई म्हणून जन्माला आलो याचं वाईट वाटू नये एवढं तरी कमीत कमी नीट वागा. दरवेळेस पोरींना सांगता की रे, कधीतरी पोरांनाही सांगा का रे, तुझ्या वहिनीकडे कुणी नजर वर करून बघितलं तर हातपाय तोडायला तयार होतोस तू, आणि तू बाकीच्या बहिणीकडे वाईट नजर बघतो त्याचं काय? का तुझी बहीण असली की तुला तळतळाट होतो आणि बाकाच्या बहिणीकडे तू नजर घाण ठेवून बघतोस त्याचा तुला कधीच पश्चाताप होत नाही? आणि पोरांनो, बहीण म्हणून सांगते, नजरेत नजर घालून सांगते, जोपर्यंत स्त्रीचा सन्मान करणार नाहीत ना तोपर्यंत ऐश्वर्याची वैभवाची स्वप्न बघू नका बरं का. बाईचा पैसा कधीच खायचा नाही आणि बाईचा अपमान कधीच करायचा नाही. इंद्रा पडली बघे चंद्र झाला काळा, नारद चुकला काळा भजनाचा. सोपं नाहीये हे. नानबाबा सांगतात ना, येडका मदन केवळ पंचनन, येडका मदन केवळ पंचनन, परत मारली शंकराला केला ब्रह्माचा मातेरा. पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. विश्वाची उत्पत्ती ब्रह्माची आहे. जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही. त्याचं कारण फक्त नजर आहे बरं का. कचकच कांद्याला जाणार आहे, जरा भान ठेवून राहा. बाया वाचवणारे आपण, बाया नाचवायला लागलो तरी डोळ्यात शरम नाही आपल्या. पैशाच्या माजावर काही चाललंय, जत्रा यात्रा देवाच्या नावच्या, आणि कार्यक्रम काय तुझ्यासाठी गेले माई घरून आणलं पाहिजे का अध्यक्षाला? आम्ही विचारलं अध्यक्षाला, का यात्रा भैरवाची होती, यात्रा खंडोबाची होती, यात्रा देवीची होती, पण तुम्ही म्हणता देवा नाचवल्या. अध्यक्ष म्हणतो, नाही हो ताई, मला तर नाहीच आवडत, गावाला लागतंय. तू अध्यक्ष तुला पटत नाही का? लोकांवर ढकलू नका, स्वतःच्या पोळ्या भाजू नका. करायचं ते करा, वागायचं ते वागा. तुमचं मन तुकोबारांच्या गवळणीतच रमलं पाहिजे. तुमच्या मनाला जगाच्या बापाचं स्वरूप गोड लागलं पाहिजे. देवाशिवाय कुठेच नजर नाही फिरली पाहिजे. तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, माझे चित्त तुझे चरणी जगन्नाथा. मन देवाच्या पलीकडे कुठंच नाही गेलं तर तो वैष्णव आहे. फक्त स्त्री म्हणून स्त्री नाही, ऐश्वर्यात नाही गेलं पाहिजे, मन व्याधीत नाही गेलं पाहिजे, भगवंताच्या पलीकडे कुठलंच अस्तित्व मोठं नाही वाटलं पाहिजे. लय अवघड दादा. आपण लोकांची पायपुंजी पण लय करतो. आपल्या गळ्यात माळ आहे ना, आपल्याला जोपर्यंत माहित होत नाही, जोपर्यंत पटत नाही, किंवा जोपर्यंत खरं कळत नाही की तो माणूस देवाला मानतोय, तोपर्यंत त्याच्या चरणावर मस्तक ठेवायचं. तो किती कसरी म्हणता असा. आमची पोरं क्वार्टरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 भिकारी हो, भिकारी. लय अवघड आहे तुमचं. साहेब आले की गरीबाच्या पोराला पंक्तीत न उठवता तुम्ही. साहेब आला, साहेब बसा, 2 घास खा आमच्या गावाचा साहेब, 2 घास, 2 घास साहेब, 2 घास खा हो आमच्या गावचं, 2 घास. अरे साहेबांना अख्ख्या तालुक्याचं खाल्लंय, तुझ्या गावाचं खाऊन काय पोट भरणार आहे त्याचं? तुम्ही थोडं डोकं वापर ना, कुणाला खाऊ घालावं ते. ज्याला गरज आहे त्याला खाऊ घालावं, ज्याला गरज नाही त्याच्या काय पाया पडावं दादा. लय अवघड आहे तुमचं. अहो काय ही श्रीमंत माणसं निम्म्या कीर्तनात येऊन आपल्या कानात येऊन सांगणार, त्या ताईला सांगा मी कोण आहे. निम्म्या कीर्तनात त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्या प्रत्येक साहेबाला उत्तर आहे, साहेब तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे, तर तुम्ही एकदा विचार करा तुम्ही कोण आहे. तुम्हाला सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे. आणि आमच्या कपाळाचा गंधन गळ्यातली माळ बघितली की येड सुद्धा म्हणतंय वारकरी हे. अरे ताकद आहे ना तेवढी दादा. आम्ही दैवाचे दैवाचे रास पंढरी रायाचे होई ना भिकारी पंढरीचा. धन दौलत आहे ना ती आमची माणुसकी. वैष्णव जनतो तेने कहिये पीड पराई जाणीजे. चला दुसऱ्याचं दुःख कळतं, पण वेळ गेल्यावर दुःख कळण्यातली मजा नाही. कबीर महाराज म्हणतात
कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। मैं तो मंदिर गया पूजा करती थी, पूजा करते समय मन में ख्याल आ गया, कभी माँ बाप की सेवा की नहीं, बाद पूजा कराने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद आंसू बहाने से क्या फायदा। बाद आंसू बहाने से क्या फायदा। वेळ गेल्यावर मला सांगा, एकदा लाकडाची राख झाली, राख पुन्हा पिटती का? एकदा आयुष्याची राख झाल्यावर काय प्रश्न करता? या म्हाताऱ्या माणसाचा काकडा कळत नाही हो. पहाटे 4:30 वाजता वा भांगा म्हाताऱ्याचं काम आहे नातूला हाताला धरून उठवून घेऊन जायचं, त्याला शिकवायचं, हे बघ हे भोपाळीचे अभंग आहेत, हे बघ हे गायला शिवाय पर्याय नाही, हे बघ पंढरीच्या मालकाचरणी मागणं मागायचं आईचा अधिकार आहे, हे कर. आंधळा पांगळा लंगडा का कवळणी म्हण शिकवलं पाहिजे. विनंती माझी, ज्या दिवशी महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आणि तरुणी काकडा हरिपाठ करेल, ज्या दिवशी प्रत्येक घरात ज्ञानेश्वरी गाथा असेल, त्या दिवशी महाराष्ट्रात बलात्कार आणि वृद्धाश्रम ही गोष्टच राहणार नाही. हे सामर्थ्याने तुम्हाला सांगते. फक्त गाथा ज्ञानेश्वरी पदरात पाडा, फक्त हे मन तिथं रमू द्या. एका मन देवाचरणी रमलं, सर्व सुखले आलो सर्व अलंकार. मग काय अवघेची त्रैलोक्य आनंदी आनंदच आहे बघा. या विषयात माकडाला दारू पाजली. लक्षात आपण मन किती चंचल आहे सांगत होतो, लक्षात आहे का? फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबते गाव तर सोडायची नाही महाराज. मन माकडाला दारू पाजली, दारू पाजलं त्याला विंचू चावला, विंचू चावल्यावर पाठीमागं भूत लागलं. माकड किती पळेल? मर्कुटो सुरा पान तत्र वृश्चिक दंशनम तन्मते भूत संचारो यद्वादवा भविष्याते. विचार करा त्या माकडाचे काय हाल होतील. एवढं मन चंचल आहे. याला स्थिर करायचं सोपं नाही. हे कधी स्थिर होत? माझ्या मनाला छंद छंद, माझ्या मनाला छंद छंद. कुठं गेल्यावर आम्हाला मोक्ष मिळणार एकमेव जागा, तिथे गेल्यावर तुम्हाला सर्व सुकृताचं फळ मिळणार. कुठली? मृत्यू लोकी एक नगर, मृत्यू लोकी एक नगर, त्याचं नाव पंढरपूर. आयुष्य नाथ सांगतात तसं होतं. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा अवघा धांगड पिंगा ग, अवघा धांगड पिंगा ग, अवघा धांगड पिंगा ग, अवघा धांगड पिंगा ग. नग 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 नको नको घालू पिंगा ग, नको 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 घालू, नको नको घालू, नको 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 घालू.
जिंदगीचा ठिकाण आहे विठाला काही नाही या माई सारखं आपलं जीवन आहे कधी गचकर काही भरोसा नाही राहणार ते जायच्या आणि वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव